अहिल्यानगर जिल्ह्यातील तृतीयपंथीय समाजातील 16 जणांनी 25 दिवसांत जिल्ह्यात प्रथम आणि ऐतिहासिक अशा चारधाम यात्रा यशस्वीरित्या पूर्ण करून परतल्यानंतर त्यांच्या स्वागतार्थ मंगळवारी कोपरगाव शहरात भव्य शाही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। पवित्र गंगाजलासह निघालेल्या या सोहळ्यामुळे शहरात धार्मिक, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले। कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथून सकाळी कलश यात्रेने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर चारधाम यात्रा पूर्ण केलेल्या 16 यात्रेकरूंना आकर्षक सजवण्यात आलेल्या 3 रथांमध्ये विराजमान करून शहरातील प्रमुख मार्गांवरून वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। बँडच्या आणि भक्तिगीतांच्या तालावर सर्वांनी ठेका धरला। उत्साहपूर्ण वातावरण, तृतीयपंथीय समाजातील सदस्यांसह विविध समाज घटकातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नृत्य, जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। शोभायात्रेदरम्यान शहरातील विविध ठिकाणी यात्रेकरूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। नागरिकांनी पुष्पवृष्टी करून यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या। तृतीयपंथीय समाजातील इतक्या मोठ्या प्रमाणावर निघालेली ही आगळीवेगळी शाही मिरवणूक शहरवासियांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। त्यानंतर शोभायात्रा गोदावरी नदी तीरावर पोहोचली। चारधाम यात्रा सुखरूप आणि यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल गंगा मातेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले। विधिवत गंगापूजन करून यात्रेचा धार्मिक समारोप करण्यात आला। त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालय येथे आयोजित मुख्य सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमास सिन्नर येथील जुना आखाड्याचे महामंडलेश्वर महापवित्र नंदगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांनी धर्म, संस्कार, अध्यात्म आणि सामाजिक ऐक्य याविषयी मार्गदर्शन करत समाजात समरसता, बंधुभाव आणि सद्भावनेचा संदेश दिला। त्यांच्या या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले। यावेळी कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, SA फाउंडेशनचे अध्यक्ष सागर आहेर तसेच कोपरगाव नगर परिषदेचे नगरसेवक व मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांनी गंगा मातेला वंदन करून यात्रेच्या यशस्वी पूर्ततेबद्दल आनंद व्यक्त केला। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी पिंकी गुरु श्रीरामपूर, शिल्पा गुरु कोपरगाव, किरण गुरु सोनवणे, सायली राज सोनवणे तसेच कोपरगाव, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर येथील तृतीयपंथीय समाजाच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी तृतीयपंथीय समाजासह सर्व समाजातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। मैं हूँ माँ पवित्रा नंदगिरी महामंडलेश्वर जुना अखाड़ा एवं किन्नर अखाड़ा से उज्जैन पीठ। आज मेरा सौभाग्य है कि मैं यहाँ पर आई हूँ कोपर गांव में और बहुत अच्छा लग रहा है कि हमारा समाज, जिस समाज को आप हमेशा गलियों में देखते थे, नाच गाना करते हुए देखते थे, वो समाज आज सनातन के तरफ पूरी तरह बढ़ चुका है। क्योंकि सनातन से बड़ा कोई धर्म हमारे यहाँ नहीं है। क्योंकि जितना बड़ा हमारा तिरंगा है उतना ही हमारा, उससे बड़ा हमारा सनातन है। और आज ये जो हमारा जो किन्नर समाज है, ये समाज चार धाम यात्रा करके वापस अपने घर लौटे हैं। तो कहीं ना कहीं सनातन को लेके बड़ा संदेश हमारे देश में, हमारे देवी देवताओं के लिए और हमारे सभी समाज के लिए, जहाँ जिस शहर में, जिस गांव में हम रहते हैं, उन लोगों के लिए एक बहुत बड़ा सौभाग्य और मेरा सौभाग्य है कि मैं यहाँ आई हूँ। भगवान आदि शंकराचार्याच्या कृपेने आणि भारत भूमीच्या पुण्याईने आमच्या श्रीरामपूर, अहिल्यानगर आणि कोपरगावच्या तृतीयपंथी समुदायाची चारधाम यात्रा पूर्ण तत्वाकडे वळून आली। आमची चारधाम यात्रा पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने आज आम्ही गंगा पूजनाचा कोपरगाव या शहरामध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम ठेवला होता आणि आज तो कार्यक्रम सुद्धा योग्यरित्या आणि खूप आनंदाने पार पडला आहे। संतांच्या सानिध्यात खरंच हे सांगायला खूप आनंद होतोय की किन्नर आखाड्याचे उपाध्यक्षा आमच्या आत्या धुळ्यावरनं त्याही आल्या, पार्वती नंदगिरी, त्याच्यानंतर आमचे गुरु सानप गुरु नगर अहिल्यानगरचे तेही इथं आलेले। खूप छानरित्या हा कार्यक्रम पार पडला।